नमस्कार मित्रो, माझ्या कायदेभान या लीगल चॅनलवर तुमचं स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओचा विषय आहे महारवतनाच्या जमिनी आणि कुळ कायदा। याच्यामध्ये कुळाचा हक्क प्रिवेल करतो की महारवतनाचा हक्क प्रिवेल करतो या संदर्भाने कायदा काय म्हणतो, तरतूद काय म्हणते आणि एक जजमेंट काय म्हणतं आपण बघूया। बघा, मुळात महारवतनाच्या जमिनी म्हणजे काय की शासन आपल्या साठी काम करणाऱ्या लोकांना दोन प्रकारे मोबदला द्यायचा। पहिला प्रकार होता वेतन, दुसरा होता वतन। वेतन म्हणजे काय, रोख स्वरूपात मोबदला देणार कोणाला, शासनासाठी जे काम करतात त्यांना। आणि दुसरा जो मोबदला प्रकार आहे मोबदल्याचा प्रकार आहे तो म्हणजे वतन। वतन म्हणजे काय, शासन तुम्हाला पगार देणार नाही, तुम्ही शासनासाठी काम करा, तुम्हाला वेतनाऐवजी आम्ही वतन म्हणून एक जमीन इनाम देऊ, त्या जमिनीत तुम्ही राबायचं आणि तिथून जे काही निघेल खायचं आणि या वतनाच्या बदल्यात तुम्ही शासनाकडे सेवा करायची। थोडक्यात शासनाकडे काम करणारा जो काही स्टाफ आहे त्याला वेतन म्हणजे शासन रोख स्वरूपात पगार देणार आणि वतन म्हणजे पगार न देता जमीन देणार, जमिनीतून त्यांनी पिकवून खायचं, असं ते गणित होतं वेतन आणि वतनचं। त्याच्यामुळे वतनाची जमीन म्हणजे काय, वतनाची जमीन म्हणजे तुम्ही शासनाची नोकरी करता, सेवा करता, त्याच्यामुळे तुम्हाला जमीन देण्यात आली, असं त्याचं गणित आहे। तर महार वतन हे अशाच एका वतनापैकी वतन आहे की महार समाज शासनाकडे काम करायचं आणि त्यांना वेतनऐवजी वतन म्हणून जमिनी दिल्या, या जमिनी म्हणजे वतनाच्या जमिनी। हे झालं महार वतनाच्या जमिनी। आता कुळ कायदा म्हणजे काय, कुळ कायदा म्हणजे एखाद्या मालकाच्या जमिनीत एखादा माणूस तिथे कुळ म्हणून राबत असेल आणि 1 एप्रिल 1957 ही तारीख आठवण ठेवा, याला कृषक दिन म्हणतात। या दिवशी जर तो कूळ त्या जमिनीत राबत असेल कुठल्या तरी XYZ जमिनीमध्ये आणि त्याचं नाव कूळ म्हणून असेल आणि हा कूळ मूळ मालकाला खंड देत असेल, ही अट जर या अटीची जर पूर्तता होत असेल तर 1 एप्रिल 1957 या दिवशी हा जो कूळ आहे राबणारा तो संबंधित जमिनीत ऑटोमॅटिक मालक बनतो। त्याला टेक्निकल लँग्वेजमध्ये डीम्ड परचेजर म्हणतात कायद्याच्या भाषेत, म्हणजे तो मानवी खरेदीदार बनतो, असं कुळ कायदा म्हणतं। कुळ कायदा काय, खूप उदात्त कायदा आहे, वेलफेअर ॲक्ट आहे। राबणाऱ्या कुळाला जमिनीचा मालकी हक्क देण्याचा कायदा आहे। मूळ मालकाचं मालकी हक्क काढून घेणे आणि राबणाऱ्या मजुराला जो कुळ बनून राबतो आणि खंड देतो त्याला मालकी हक्क बहाल करणे, असा उदात्त कायदा आहे। आता दोन कायदे कळले। महार वतन कायदा म्हणजे वेतनाऐवजी वतन कोणाला, शासकीय काम करणाऱ्याला किंवा शासनाची सेवा करणाऱ्याला, म्हणजे महार वतनाच्या जमिनी। आणि कुळ म्हणजे मालकाचा हक्क रद्द करून कसणाऱ्याला जमिनीचा मालकी हक्क देणारा कायदा म्हणजे कुळ कायदा। असं दोन आहेत कायदे। आता इथे क्लॅश कुठे होतो, एखाद्या महार वतनाच्या जमिनीवर एखादा माणूस कुळ म्हणून राबत असेल तर आता काय, असं सहजासहजी तुम्ही बघाल की काही प्रॉब्लेम नाही। कुळ कायदा काय म्हणतो, कृषक दिनी जर एखादा माणूस रगबत असेल तर त्याला जमीन देऊन टाका असं म्हणतो, मग महार वतनाची जमीन देता येईल असं तुम्हाला वरवर पाहता वाटेल। पण नाही, कुळ कायद्यामध्ये एक एक्झम्पशन आहे, सेक्शन 88 नावाचं एक्झम्पशन आहे। ते एक्झम्पशन असं म्हणतं की जो कसतोय त्याला जमीन देणार कुळ कायदा, पण एक्झम्पशन काय आहे, कलम 88चं 88चं हे एक्झम्पशन असं म्हणतं की ती जमीन जिथे कूळ कसतोय ती जमीन जर शासकीय जमीन असेल तर ही जमीन कूळ कायद्यामधून एक्झेम्प्ट करण्यात आली, वगळण्यात येते। या जमिनीला कूळ कायद्याची तरतूद लागू होणार नाही, म्हणजेच कृषक दिनाचा कारण सांगून राबणारा कूळ मालकी हक्क क्लेम करू शकत नाही, असं कोण म्हणतं, कूळ कायद्यातील कलम 88 म्हणतं। म्हणजे कूळ कायदा खूप उदात्त कायदा आहे। जो कोणी कूळ म्हणून राबत आहे आणि कृषक दिनी जर तो तिथे त्या सातबाऱ्यावर राबणारा कसणारा म्हणून असेल, त्याचं नाव असेल, तर अशा सगळ्या कुळांना त्या जमिनीचा मालकी हक्क बहाल करतंय। पण अपवाद काय ठेवलं आहे, 88 कलमचा अपवाद ठेवलं आहे। 88 कलम काय म्हणते की ही कूळ ज्या जमिनीत राबतो ती जमीन जर शासनाची जमीन असेल तर मात्र कृषक दिनचा जो नियम आहे, कुळाचा जो नियम आहे तो लागू पडणार नाही। शासनाची जमीन कूळ कायद्याच्या जो काही उदात्त वेलफेअर मोटो आहे त्याच्यातून एक्झेम्प्ट करण्यात आली असं म्हणतो। आता हा सेक्शन 88
कुळाला हक्क देत नाही. 88 जर तुम्ही वाचत जाल तर त्याच्यामध्ये सब क्लॉज आहेत ABCD. त्याच्यामध्ये CA नावाचा क्लॉज आहे. तो असं म्हणतो की वतनाच्या जमिनीसुद्धा ह्या ॲज गुड ॲज शासनाच्या जमिनी आहेत, त्याच्यामुळे कुळ कायद्यामधून एक्झेम्प्ट करण्यात यावा असं हा सेक्शन 88 CA म्हणतो. आता तुम्हाला वतन कायदा बघावा लागेल. वतन कायद्यात कोण आहे? महारवतन. महारवतनाचे जे वतनदार आहेत ते कोण आहेत? शासनाच्या जमिनीवर वेतनाऐवजी वतनासाठी राबणारे आहेत आणि त्यांचं त्या जमिनीवर मालकी हक्क आहे. अशा जमिनीवर जर कुळ राबत असेल तर काय? कुळ कायद्याच्या सेक्शन 88 CA प्रमाणे वतनाच्या जमिनीवर कुळाचा हक्क चालणार नाही, महार वतनदाराचा हक्क चालेल आणि कुळ जे काही क्लेम मागतो ते लागणार नाही, किंवा कुळाचा हक्क हा दुय्यम ठरतो, वतनदाराचा हक्क हा सगळ्यात वरचढ ठरतो, असं कुळ कायद्याचंच इंटरप्रिटेशन निघतं. त्याच्यामुळे तुम्ही आधीचे जर सगळे केसेस बघाल तर त्याच्यामध्ये असं दिसेल की महारवतनाच्या जमिनीवर कुळ कायद्याचा किंवा कुळाचा हक्क चालत नाही, कारण कुळाला आपला हक्क मागताना सेक्शन 88 CA ची बाधा येते असं तरतूदही आहे आणि असे जुने जजमेंट आहे. पण 2013 मध्ये कोंडू चव्हाण यांच्या केसमध्ये हा सगळा जो प्रकार आहे हा पलटण्यात आला. ऑनरेबल बॉम्बे कोर्टाने असं म्हटलं आहे की कुळाचा हक्क आधी निर्माण झालेला आहे, वतनदाराला हक्क जो देण्यात आला तो रिग्रांटनी देण्यात आला. कुळाचा हक्क 1957ला निर्माण झाला आणि वतनदाराला जो काही हक्क देण्यात आला तो 1959ला वतन अबॉलिशन ॲक्टच्या सेक्शन 5 अन्वये रिग्रांटद्वारे देण्यात आला. त्याच्यामुळे बॉम्बे हायकोर्टाने असं म्हटलं की मुळात वतनदाराला जो हक्क रिग्रांटद्वारे निर्माण झाला आहे तो झालाच आहे उशिरा, त्याच्यामुळे कुळाचा हक्क प्रिवेल करतो, वतनदाराचा नाही करत, असं इंटरप्रिटेशन देण्यात आलं आणि महारवतनाच्या जमिनीवर कुळ प्रिवेल करतो असं जजमेंट देण्यात आलं. आता हा जजमेंट मागे पुढे सुप्रीम कोर्टात ओव्हररूल होईल, कारण मुळात कुळ कायद्यातील सेक्शन 88 CA ही महारवतनाच्या वतनदाराच्या फेवरमध्ये आहे, कुळाच्या फेवरमधली नाही. पुढे काय होतं ते बघूया. तर मित्र, ही होती माहिती की महारवतन आणि कुळ या दोघांमध्ये कोणाचा राईट प्रिवेल करतो या अनुषंगाने कायदेशीर तरतूद, जजमेंट. 2 सूचना: थेट फोन करायचा नाही, काही महत्त्वाचं काम असेल तर दिलेल्या नंबरवर व्हॉट्सॲप मेसेज करा. आणि दुसरं की वैयक्तिक सल्ला हा मोफत नसून त्यासाठी फीज लागू आहे. बाय.